बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. राजपुत्र आणि त्यांचा सेवक. कंठकाला घेऊन छन्नानेही परतले पाहिजे होते, पण त्याने परतण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राकडे आग्रह धरला की तो राजपुत्राला कंठकासह अनुमा नदीच्या तीरापर्यंत पोहोचविल. छन्नाच्या अतिशय आग्रहापुढे गौतमांना माघार घ्यावी लागली. शेवटी ते दोघे कंठकासह अनुमा नदीच्या तीरावर येऊन पोचले. सिद्धार्थ छन्नाला म्हणाले, मित्रा, अशा प्रकारे तू माझ्याबरोबर इथपर्यंत आलास, यामधून तुझी एकनिष्ठता दिसून येते. त्यामुळे तू माझे मन हृदय जिंकले आहेस. तुझ्या स्वामीवर खरोखर तुझे प्रेम आहे. माझ्याबद्दल असलेल्या तुझ्या उदात्त भावनेमुळे मी प्रसन्न झालो आहे. परंतु मी तुला या परिस्थितीत काही एक बक्षीस देऊ शकत नाही. लाभ करून देणाऱ्यांबद्दल कोण आपुलकी दाखवणार नाही? पण परिस्थिती बदलली की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परख्यासारखी वागतात. परिवाराकरता पुत्राचे पालनपोषण केले जाते. आपल्या भावी सुखाकरता पुत्र पित्याचा सन्मान करतो. कोणत्या ना कोणत्या आशेवर जगातील लोक एकमेकाच्या बंधनात राहतात. हेतूशिवाय निस्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. तूच एक अपवाद आहेस. या घोड्याला घेऊन राजमहालात परत जा. महाराज माझ्यावरील प्रेमळ विश्वासामुळे जरी डगमगले नसले तरी ते आपले दुःख सहन करण्याची पराकाष्ठा करीत असतील. महाराजांना सांग, मी त्यांचा त्याग हा कोणत्याही स्वर्ग प्राप्तीच्या इच्छेने केला नाही, किंवा त्यांचे माझ्यावरील प्रेम कमी झाले म्हणून नाही, किंवा माझ्यावर त्यांचा राग अधिक झाला म्हणून पण नव्हे. अशा प्रकारे मी त्यांना सोडून आल्यामुळे त्यांनी अनुताप करता कामा नये. कितीही दीर्घकाळ संयोग टिकला तरी कालांतराने त्याचे वियोगात रूपांतर होतेच. वियोग अनिवार्य असेल तर नातेवाईकांशी वियोग होणारच नाही असे शक्य नाही. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे वारसदार पुष्कळ असतात, परंतु त्याच्या पुण्याचे उत्तराधिकारी सापडणे कठीण आहे. बहुधा ते नसतातच. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे आवश्यक आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी अनुपयुक्त काळी गृहत्याग केला, परंतु कर्तव्यपूर्तीकरिता कोणतीही वेळ अनुचित अनुपयुक्त नसते. मित्रा, या व अशा शब्दात महाराजांना सांग व असा प्रयत्न कर की त्यांना माझी आठवण सुद्धा येणार नाही. आणि माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की मी मातेच्या वात्सल्यास प्रेमास अपात्र ठरलो. माझी माता एक थोर आदर्श माता आहे व माझ्या मातेची थोरवी मला शब्दात सांगता येण्यासारखी नाही. हे ऐकून शोकाकुल छन्न हात जोडून भावनातिरेकाने म्हणाला, स्वामी, तुम्ही ज्या प्रकारे आपल्या स्वआप्तांना वियोगाच्या दुःखद वेदना देत आहात ते पाहून चिखलात नदीच्या पात्रात हत्ती ऋतून बसावा अशी माझ्या मनाची अवस्था झाली आहे. तुमच्या कठोर निग्रहाने वज्राहून कठीण अंतकरण असलेल्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांचे हृदय प्रेमाने भरलेले आहे त्यांच्या बाबतीत तर बोलावयासच नको. कुठे ते राजप्रसादात राहण्यायोग्य कोमलांग आणि कुठेही तीक्ष्ण कुशाग्र्याची तपस्व्याची अरण्यभूमी. हे राजकुमारा, तुझा असा हा निर्णय माहीत असताना कपिलवस्तूमधील दुःखित लोकांकरिता दुःखदायक अशा या कंटक घोड्यास मी आपणहून कसा परत घेऊन जाऊ? जसा एखादा पाखंडी नास्तिक सद्धर्माला सोडून देतो तशा पद्धतीने नक्कीच तुम्ही मुलांच्या प्रती प्रेमळ वृद्ध पित्यास सोडून जाणार नाही. आणि तुमची मावशी, ज्यांनी तुमचे पालन पोषण करून तुम्हाला लहानाचे मोठे केले, त्यांना तुम्ही एखाद्या कृतज्ञ माणूस जसा आपल्या उपकारकर्त्यास विसरतो तसे विसरणार नाहीत. ज्या गुणवती आहेत, श्रेष्ठ कुलोत्पन्न आहेत, कुटुंबाकरता आदर्श पतिनिष्ठ भक्तिपरायण आहे व ज्या एका बालकाच्या माता आहेत, असा आपल्या पत्नीस आपण सोडून जाणार नाहीत. धर्म व यश प्रसिद्धी यांच्या पुरस्कर्त्यात आपण सर्वश्रेष्ठ अधिकारी आहात व आदरणीय आहात. एखाद्या उधळ्याने आपली मौल्यवान संपत्ती व्यर्थ उधळून टाकावी तसे तुम्ही यशोधराच्या प्रिय पुत्रास असेच सोडून जाणार नाही. स्वामी, जरी आपण आपले राज्य, नातेसंबंधी त्यांच्या त्यागाचा दृढ निश्चय केला असला तरी आपण मला सोडून जाणार नाही.
कारण आपले चरण हेच माझे शरण आहे. या दग्ध होरपळलेल्या अंतकरणाने मी आपणास एकटेच अशा प्रकारे नगरास सोडून परत जाऊ शकत नाही. ज्यावेळी मी एकटाच परत जाईल तेव्हा महाराज मला काय म्हणतील आणि आपल्या सहधर्मिणीस कोणता शुभ संदेश जाऊन सांगू. आपले असे म्हणणे आहे की मी महाराजांना आपले अवगुण सांगू, जेणेकरून त्यांची तुमच्यावरील माया प्रेम कमी होईल. परंतु जरी मी माझी जीभ टाळूला लावून लाजलज्जा सोडून आपले अवगुण सांगण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यावर कोण विश्वास ठेवेल. जे मूर्तिवंत दयेचे प्रतीक आहे, ज्यांच्या प्रती नेहमीच करुणा दर्शविली आहे, त्यांचा परित्याग करणे योग्य नाही. माझ्यावर दया करा आणि परत राजमहालात चला. छन्नाचे दुःखी शब्द ऐकून सिद्धार्थ गौतमाने अत्यंत हळुवारपणे उत्तर दिले. छन्न, माझ्या वियोगाच्या दुःखाचा परित्याग कर. अनेक जन्माधीन शरीरधारींना बदल हा अनिवार्य आहे. जरी आप्तस्वकीयांच्या प्रेमामुळे मी त्यांचा त्याग केला नाही तरी एक ना एक दिवस मृत्यू अनिवार्यतेने आप्तस्वकीयांना वेगळे करणारच. ज्या मातेने मला इतके कष्ट सहन करून जन्म दिला ती आता कुठे आहे व मी कुठे आहे. जसे पक्षी निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र येतात व नंतर वेगवेगळ्या दिशेने उडून जातात, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांचा सहवासाचे रूपांतर वियोगात होत असते. वाऱ्याने ढग जसे जवळ येतात व परत दूर जातात, तसाच प्राणीमात्रांचा सहवास व वियोग असतो. आणि ज्या अर्थी एकमेकांना फसवत हे जग चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक संयोगासमयी कोणालाही आपले मानणे भयावह. म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी दुःख न करता परत जा. आणि जर का माझ्यावरील प्रेमाने इथे घुटमळत राहशील तर प्रथम जा आणि नंतर परत ये. आता माझ्याशी काहीही न बोलता कपिलवस्तू नगरातील लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करणे तुम्ही सोडून द्या, कारण त्यांचा निर्णय दृढ आहे. स्वामी आणि सेवकांमधील संवाद कंठकाने ऐकून त्या श्रेष्ठ स्वामिनिष्ठ अश्वाने प्रेमाने आपल्या स्वामीचे जिभेने पाय चाटले व आणि तो डोळ्यातून उष्ण अश्रू ढाळू लागला. ज्या भाग्यशाली हाताची बोटे जुळलेली आहेत, ज्या हातावर मंगल स्वस्तिक आहे, ज्या हाताचे तळवे खोलगट आहेत, अशा हाताने गौतमाने कंठक अश्वाची पाठ थोपटली आणि मित्रासारखे कंठकास संबोधित केले. अश्रू नको ढाळूस कंठका, अश्रू आवर, तुझे परिश्रम लवकरच सफल होतील. वियोग व आपल्या मार्गाने परत जाण्याची वेळ आली आहे हे जाणून छन्नाने गौतमाच्या परिवज्रक वन्य वस्त्रधारण रूपास वंदन केले. कंठक व छन्नाचा निरोप घेऊन सिद्धार्थ गौतम आपल्या मार्गाने निघाले. राजत्याग करून परिवज्रकाच्या साध्या वस्त्रात ऋषीवनाकडे जात असलेल्या आपल्या मालकास पाहून छन्न आपले बाहू पसरून आक्रोश करीत जमिनीवर पडला. त्याने परत एकदा मागे वळून पाहिले आणि जोर जोरात रडू लागला आणि कंठक अश्वास कुरवाळू लागला आणि निराशेने दुःख करीत परतीच्या प्रवासास लागला. वाटेत तो स्वतःशीच विचार करीत राही. काही वेळेत चालत असताना अडखळून जमिनीवर पडे. स्वामी भक्तीने विदीर्ण हृदयाने अशा काही गोष्टी करीत होता की त्याचे भान त्याला राहिले नव्हते.